की शेवगावला 15-18 दिवसाला म्हणजे महिन्याला 2 वेळेस नाही, पण 2 महिन्याला 3दा पाणी अशी परिस्थिती. एवढ्या 15-15, 20-20 दिवस शेवगावला पाणी नाही आणि योजना होती आणि त्याच्यामध्ये 50%च्या पुढे गाव सोडलं जातं आणि इकडं सांगायचं मी योजना आणून राहिले. किती खोटारडेपणा आहे हा. 27 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं मी काम करतोय. बरोबर. तुमचं जर काढलं ना लोकप्रतिनिधी मोनिका राजळे आमदारांचं, तर त्यांच्या वडिलाचं कोणत्या पक्षात विचारात होते, त्यांचे सासरे, त्यांचे पती हे कोणत्या पक्षामध्ये कुठं कुठं होते. ज्या सनेरला मी काढले पहिल्या मिटिंगला आणि लोकप्रतिनिधी म्हणले सनेर काढल्यामुळे अडचण आल्या, तर मी त्यांना सांगू इच्छितो, संगमनेर सत्यजित तांबे ज्यांच्याकडे नगरपालिका आहे त्या सत्यजित तांबेंनी त्याला 3 वर्षापूर्वीच काढलेले त्या सनेरला. मी पहिल्या मिटिंगला निधी वाटप केला. निधी वाटप केल्यानंतर तो 12च्या 12 प्रभागाला निधी टाकलेला आहे. जर नसल टाकला तर मी उद्या राजीनामा देईन. तुम्हाला एवढा प्रेम आहे का शेवगावचं? तुम्ही पाण्याच्या टाकीला जागा देऊन द्यायनात, तुम्ही नमो गार्डन करायला एनओसी देऊन द्यायनात. म्हणजे हे काय राजकारण चाललंय? आणि परत सांगायचं दुसरे विचाराचे अध्यक्ष असल्यामुळं तिथं आमच्या भेदभाव. नमस्कार, मी प्रवीण सरवसे, लेट्स अप मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. खरं तर शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये एक जो महत्वाचा मुद्दा गाजतोय तो म्हणजे पाणी प्रश्न. असा एकमेव तालुका आहे शेवगाव की ज्या ठिकाणी तब्बल महिन्याभरातून अवघे 2 वेळेस पाणी पुरवठा होतो, म्हणजे 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. यावरती ज्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे आमदार आहे मोनिका राजळे यांनी लेट्सअपशी संवाद साधताना अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. शिवसेनेवरती देखील त्यांनी आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. आता त्याच आरोपांचं प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेचे नेते अरुण मुंडे आपल्यासोबत आहेत. भाऊ, काल आमदार मोनिका राजळे यांनी आरोप केला की जी पाणी पुरवठा योजना आहे तर त्या योजनेला काही अनेक अडचणी आहेत, तर जे पक्ष बदल झाले, त्याच्यानंतर सत्ता बदल झाली, ते देखील कुठेतरी कारण त्या गोष्टीला कारणीभूत आहे असं त्यांचं म्हणणं होतं. तर एकंदरीत तुमची भूमिका काय आहे? नाही, शेवगाव शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न खूप भयानक आहे, खरं आहे. आणि मला मी लहानचा मोठा तिथं झालोय, मला लहानपणापासून पाहतोय की शेवगावला 15-18 दिवसाला म्हणजे महिन्याला 2 वेळेस नाही, पण 2 महिन्याला 3दा पाणी अशी परिस्थिती. आणि हे सुधारण्याचा आपण बरेचसा प्रयत्न करीत होतो. आता त्या नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून आमच्याकडे जबाबदारी आल्या. आम्ही पहिल्या मिटिंगला एक विषय केला, ही जी योजना आहे खरं पाहता माननीय राम शिंदे साहेब पालकमंत्री असताना ह्या योजनेला आम्ही सगळे नगरसेवक गेलो आणि त्यावेळेस आमची फाईल कुठंच नव्हती. त्यांनी सांगितलं पाथर्डी आणि जामखेडची फाईल पुढे गेली होती. त्यांनी सांगितलं की पाथर्डीची फाईल आल्याशिवाय ह्या दोन्ही फाईल पुढे पाठायच्या नाही. म्हणजे त्यावेळेची परिस्थिती. आता किती उदासीनता आहे लोकप्रतिनिधीच्या आमच्या लक्षात आलं. आता तिथं आम्ही एक कन्स्ट्रक्टर त्या टायमाला कन्स्ट्रक्टरचं ज्याला दिलतं काम मानव सेवा म्हणून सनेर, त्यांनी काय केलं, त्या योजनेमध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहे ती 113 किलोमीटर धरली शेवगाव शहरची. आणि ती ऍक्च्युली 266 किलोमीटर असली पाहिजे. म्हणजे जे काही ग्रामपंचायत काळापासून जे वस्त्या फिस्ता होत्या त्या सगळ्या सोडल्या होत्या. आणि जे काही पाण्याच्या टाकीच्या क्षमता त्या होत्या त्याच्यामध्ये खूप असं हे सगळं सोडल्यामुळे त्या छोट्या झाल्या आणि कमी झाल्या. तर मी वारंवार मधल्या काळामध्ये आंदोलन केले, भांडत होतो की नगराध्यक्ष होण्याच्या आधी, पण त्याकडे लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. आणि सनेर हा ह्या पाणी योजनेतला सगळ्यात मोठा चुकीचा माणूस. का त्यांनी 53% गाव योजनेतूनच सोडलं. म्हणजे मतदारसंघातले नाही, शहर 53%, शहरातले 53 गाव, शहरातलं 53% एरिया. बरं, टोटली जो 100% शहर घ्यायला पाहिजे, 50%पेक्षा जास्त एरिया त्या योजनेतून सोडला. बरं, हे मी असं इथं बोलत नाही, प्रूफ आहे, प्रूफ मी प्रूफ शुद्ध करून दाखवतो. मग जर समजा 266 किलोमीटर पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन लाईन मध्ये पाहिजे, ती फक्त 113 किलोमीटर घेतली. हे किती दुर्दैव आहे. एवढ्या 15-15, 20-20 दिवस शेवगावला पाणी नाही आणि योजना होती आणि त्याच्यामध्ये 50%च्या पुढे गाव सोडलं जातं आणि इकडं सांगायचं मी योजना आणून राहिले.
किती खोटारडपणा आहे हा. बरं दुसरी गोष्ट, ते काल मी सांगितलं की सनेर एजन्सी पहिल्या मीटिंग मध्ये काढली. मग त्याला काय मी हळद कुंकू वाहू त्या सनेरला? ज्या माणसाने 53% आमचं शेवगाव शहर सोडलं, आता आम्ही नवीन एजन्सी दिल्यानंतर त्याचा पूर्व सर्व्हे केला. आता टीएसला आपण सेकंड फेज आणि फर्स्ट फेज मध्ये बदल करून टीएसला पाठवलं. पहिल्या टाक्यापेक्षा 2 टाक्या अजून वाढावं लागल्या आम्हाला, त्याच्यात घेतल्या आम्ही नियमात. आणि ते आता टीएस झाले, नाशिकला गेले. आणि याच्यात माननीय गुलाबराव पाटील जे आहेत पाणी पुरवठा मंत्री, त्यांना मी भेटून आलो, बोललोय. माननीय एकनाथ शिंदे साहेब जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, ते प्रचारादरम्यान शेवगाव आलते. त्यांनी त्या सभेमध्ये आश्वासन दिलं की तुमच्या पाणी योजनेला सहकार्य करून ज्या काय अडचणी आहेत त्या दूर करू. अडचणी म्हणजे काय, अजून निधी लागणारी. मग तिथूनच त्यांनी गुलाबराव पाटलांना फोन केला की बुवा असं अशी परिस्थिती. ते म्हणजे साहेब जे काय असेल ते आपण करू, अडचण दूर करू. शब्द दिला जनतेपुढं. हे काय एकटा अरुण मुंडेला शब्द नाही दिला, सगळ्या जनतेला पूर्ण. आणि मला काय, आता मी काल पाहिलं ही पाणी योजना आमची पाथडीच्या 80% पुढे गेली. शेवगावचं माहित नाही. आता वेगळ्या विचाराचे माणसं तिथं आहेत. 27 वर्ष झालं भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं मी काम करतोय. बरोबर. तुमचं जर काढलं ना लोकप्रतिनिधी मोनिका राजाळे आमदारांचं, तर त्यांच्या वडिलाचं कोणत्या पक्षात विचारात होते, त्यांचे सासरे, त्यांचे पती हे कोणत्या पक्षामध्ये कुठं कुठं होते, तुम्ही जिल्हा परिषदला कोणत्या पक्षातून निवडून आले, तुमचे विचार काय होते. माझा एकच विचार होता, भारतीय जनता पार्टी. तुम्ही गेल्या अनेक वर्ष भाजपमध्येच होते. मी हिंदुत्वाचा विचार करून पार्टीमध्ये काम करीत असताना आता त्याच हिंदुत्वाचं धनुष्यबाण घेऊन मी एकनाथ शिंदे साहेबांमध्ये काम करतोय. पण मी आता प्रामाणिक शेवटपर्यंत शिंदे साहेबांसून काम करणार. याच्यात कोणी काही, मी शब्द एक जर व्रत घेतला ना तर मी काय, जो बोलता वो करता हो, शिंदे साहेबासारखाच विषय आपला. मी खुदकी. पण मग जर समजा तो पाणी प्रश्न एवढं वाद आहे, तर कधी लोकप्रतिनिधींनी तुम्हाला म्हटलं की आता शेवटी शहरातल्या पूर्ण जनतेचा प्रश्न आहे, पाणी प्रश्न वेठीस धरला जाते, तर कुठेतरी त्यांचा असं कधी तुम्हाला निरोप आला की आपण ते बसून ती चर्चा करून तो प्रश्न निवडला पाहिजे किंवा प्रश्न मार्गी लागला पाहिजे? मी भारतीय जनता पार्टीत असताना पाणी प्रश्न कृती समिती स्थापन केली आणि भाजपचे नगरसेवक आणि इतर पार्टीचे सगळे लोक घेऊन आम्ही आंदोलन केले, रस्ता रोको केला, कलेक्टरकडे मीटिंग लावली. 3 सदस्यीय समिती कलेक्टरने स्थापन केली. एमजीपीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, आमचे नगरपालिकेचे इंजिनियर, अशी त्रिसमिती सदस्य स्थापन केली. त्या समितीमध्ये त्यांचा अहवाल आला. त्या नगरपालिकेमध्ये 2 टाक्या जुन्या घेतल्या 30 वर्षापूर्वी, त्याचं ऑडिट केलं पाहिजे, स्ट्रक्चरल ऑडिट. त्यानंतर झोन जे टाकलेत त्या झोनमध्ये त्या चुकीचे झोन आहेत, सब लाईन घेणे गरजेचं आहे, त्या घेतल्या गेल्या नाही, असं त्यांचं त्यांनी अहवाल पाठवला. म्हणजे किती चुकीचं झालंय हे त्यांनी अहवाल पाठवला आणि हे कलेक्टरला पाठवला. म्हणजे त्या टायमाला आम्ही वारंवार उपोषण केले, रस्ता रोको केला, कलेक्टरकडं मिटिंगा केल्या, कलेक्टरनी 2 वेळेस ह्या संदर्भात मिटिंग घेतली. असं असताना एकदा सुद्धा लोकप्रतिनिधी विचारलं नाही किंवा तुमची कृती समिती किंवा अधिकारी आपण बैठक केलं पाहिजे, असं एक वेळ सुद्धा झालं नाही. मग अशा परिस्थितीत समजा काहीही घेणं नाही शेवगावचं, अशी परिस्थिती लोकप्रतिनिधी काही घेणं नाही. बरोबर. फक्त बोलायचं नाही, महिला असल्याचं एक फायदा घ्यायचा आणि चुकीच्या पद्धतीने काहीतरी मांडायचं कधीतरी, म्हणजे न बोलता दुसरे चुकीचे असं दाखायचं. तर याच्या संदर्भात त्यांनी आधीच मिटिंग घेतली असती, ते पाणी योजना व्यवस्थित झाली असती. तुम्हाला सांगतो 2023 मध्ये पहिलं पाणी योजनेचं टेंडर झालं होतं. त्या ठेकेदाराच्या त्यांनी टेंडर घेतलेला ठेकेदार अबोव 8% काम दिलं, प्रोव्हिजन नसताना. आमच्याकडे ना भांडात पैसे नाही, प्रशासनच्या काळात अबोव 8% मॅनेज करून. बरं, त्याच्यानंतर त्याचं 1 वर्षभर त्यांनी कामच चालू नाही केलं. मग का चालू केलं नाही? तर जिथं त्यांनी फिल्टर प्लॅन घेतला होता तिथं आपल्याला जागाच नाही नगरपालिकेची आपल्याकडं, मग तो काम कसा सुरू करीन? तो वारंवार पत्र देत होता. नंतर त्यांनी काहीतरी त्या डीडी मागे घेतला आणि डिपॉझिट काहीतरी
पत्र दिलं समजा बँकेचं, हम्म. ते खोटं निघलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला 1 वर्षानंतर. 1 वर्ष 23 सगळं कामाची मुदत 1.5-2 महिने वर्षाची असती, बरोबर. 1 वर्ष काम सुरू नाही झालं, दुर्दैव. आणि त्यात- तेव्हा काय मी नगराध्यक्ष नव्हतो, बरोबर. हे तर लोकप्रतिनिधी होते. हम्म. मग त्यानंतर 1 वर्षांनी रिटेंडर झालं दुसरं. 24 नंतर. 24 नंतर ते रिटेंडर बी परत 8% अभाव दिलं आणि ते रिटेंडर केलं. पण त्या टायमाला त्यांनी दुसऱ्या बाजूला गैली वस्ती म्हणून तिकडं 1.5-2 एकर जागा घेतली. हम्म. त्या जागेवर फिल्टर प्लांट बसवला. हम्म. पहिलं ज्या खंडोबा मध्ये तिथं टाकीला त्यांनी दाखवली होती टेंडरमध्ये, तिथं जागाच नव्हती. हम्म. पहिलं पैठण रोडनी पाईपलाईन योजना धरणावर होती, हम्म. ती आता राक्षी मार्गे करण्यात आली. बर. आणि त्यानंतर जे अंतर किंवा जे वाढतं हम्म. त्याचं खरं टीएस घेणं, टेक्निकल सँक्शन घेणं गरजेचं असतं. शासनाची परवानगी एमजीपीची, हम्म. नाशिकची, ती घेतलेली नाही आतापर्यंत. बरं, मग आता हे सगळं ज्या त्रुटी आहेत, सध्या त्या पाणी योजनेची परिस्थिती काय आहे? सध्या पाणी योजनेचं काम तसं युद्ध पातळीवर चालू आहे. आता जो आपण नवीन कन्स्ट्रक्शन लावलाय ना, म्हणजे कन्स्ट्रक्शन घेतलाय नगरपालिकेने, त्या कन्स्ट्रक्शननी आहे त्याच्यामध्ये चेंजेस करून फेज 2 जे की यांनी पूर्ण डिस्ट्रीब्युशन मधले 53% लाईन वगळले होते. वगळली होती. हम्म. तर ती ग्रामपंचायत कालांपासून तिथं आता पाणी जातं योजना आहे, ते उघडले होते वस्त्या वाड्या वगैरे सगळ्या. बरोबर. त्या घेऊन आपण आता एमजीपी नगरला त्याचं टीएस घेतलंय. हम्म. त्याच्यात 2 टाक्या अजून वाढलेल्या आहेत बरं. आणि मोटरची क्षमता अजून वाढल्या. त्यानंतर ते आपण नाशिकला ते दाखल झालंय. मान्य गुलाबराव पाटलांचा त्याविषयी माझी स्वतः समक्ष भेटून चर्चा झालेली. तर त्याला आता काही एक अजून जवळजवळ 50 कोटी रुपयाच्या आसपास पैसे लागणार आहेत वाढीव. बरं, म्हणजे पाणी योजनेसाठी. हा, ते की पहिल्याच टायमाला हे सगळं घेऊन जर दाखल झालं असतं तर त्यावेळेस त्याच्यात ते आलं असतं. पण ते सनेर ही खूप चुकीचा विषय होता. ज्या सनेरला मी काढले पहिल्या मिटिंगला आणि लोकप्रतिनिधी म्हणले सनेर काढल्यामुळे अडचण आल्या, तर मी त्यांना सांगू इच्छितो, संगमनेर सत्यजित तांबे ज्यांच्याकडे नगरपालिका आहे, त्या सत्यजित तांबेंनी त्याला 3 वर्षापूर्वीच काढलेले त्या सनेरला. त्या सनेरचा सख्खा भाऊ AD होता बाळासाहेब थोरांताकडे. बरं. तरी सत्यजित तांबेंनी त्याला काढलं, कारण काम चुकीचं असलं. तो सनेर जामखेडला होता. त्या जामखेडच्या पाणी योजनेची हीच परिस्थिती झाली. त्या जामखेडच्या पाणी योजनेचं कोण सुद्धा सनेरला काढलेले. आम्हाला त्याच्यानंतर इतकं वर्ष लागले काढायला. आणि ते मी आधी सुद्धा आंदोलन करीत होतो ना, कलेक्टरकडे मिटिंग लावल्या होत्या ना, त्यावेळी सुद्धा मी हे कन्स्ट्रक्शन आहे, तांत्रिक सल्लागार चुकीचं आहे हे वारंवार बोलत होतो. आणि आता दुसरी गोष्ट, प्रशासनच्या काळात 8% अभाव कामं दिले नेमकं. आणि पहिलं तुम्ही सनेरला व्हायचं म्हणतात, बाळासाहेब थोरातांचा OAD त्यांचा भाऊ असल्यामुळं. दुसरं, तुम्ही पाथडी पाणी योजनेला कातोरे म्हणून जे आणले, हे बाळासाहेब थोरातकडे जिल्हा परिषद सदस्य होते. तिसरं, शेवगाव पाथडीची तिसगाव पैठण जो कॉन्क्रिटीकरणचं काम चालू आहे 200 कोटीचं, त्याला सावंत म्हणून तुमची बहिणीचे मिस्टर आहेत सख्या, त्यांना तुम्ही ते काम दिलं. आता काय काय काम तुम्ही तुमच्या घरात दिले हे बी आम्हाला भविष्यात तपासावं लागणार आहे. लोकप्रतिनिधी सांगितलं की नगरपालिकेमध्ये भेदभाव केला जातो निधीचा. निधी वाटप. बरोबर. भेदभाव आणि समान वाटप झाली पाहिजे. मला ते मान्य आहे, समान वाटप झाली पाहिजे. बरोबर. मी पहिल्या मिटिंगला निधी वाटप केला. निधी वाटप केल्यानंतर तो 12च्या 12 प्रभागाला 12च्या 12 प्रभागाला निधी टाकलेला आहे. जर नसल टाकला तर मी उद्या राजीनामा देईन. आणि ते जर म्हणत असले समान वाटप नसल तर ते सुद्धा एखाद्या चौकात स्टँडवर माझी माफी मागाव. म्हणजे निधी नगरसेवकाला द्यायचा का प्रभागाला द्यायचा आधी ठराव. बरोबर. म्हणजे निधी हा प्रभागाच्या विकासासाठी असतो का नगरसेवकाला द्यावा लागतो. प्रभागाच्या विकासासाठी. 12च्या 12 प्रभागाला मी निधी दिलेला आहे पहिल्याच मिटिंगला. बर. दुसरी गोष्ट, तुम्हाला पाणी योजनेचा एवढा काळवळ आहे तर एमजीपीची जागा जी की आता जिल्हा परिषदकडे फिल्टर प्लांट जो आहे जिल्हा परिषद चालू,
त्या जागेमध्ये 10 गुंठे आम्हाला तिथालच्या त्या भागातली टाकीसाठी आम्ही जागा मागितली जिल्हा परिषदला. बर. तिथालच्या एकजूट इंजिनियरनी हम्म. ती जागा आम्हाला द्यायचं कबूल केलं, बर. पत्र दिलं. हम्म. आणि ती जागाचा 10 गुंठ्याचा जे विषय होता त्याच्यानंतर जुना कोर्ट जे की तिथं नमो गार्डन करायचं होतं आणि तिथं शाळा आहे जिल्हा परिषदची. हम्म. ते खूप दीड दोन एकराचा पेश आहे. तिथं त्यांची एनओसी पाहिजे होती ताब्यात त्यांच्या. आम्ही डेव्हलप फक्त झाडं वगैरे करून नमो गार्डन करायचं. गार्डनचं हा, ते जुन्या गावातलं आणि जुन्या गावाला दुसरं जागाच नाहीये काही करायला. ते ह्या दोन्ही गोष्टी जिल्हा परिषदेने मान्य केल्या होत्या. बर. परंतु मान्य केले असताना शिवणी किंवा आम्हाला ती एनओसी किंवा ती जागा द्यायचा विषय असताना लोकप्रतिनिधी दबाव टाकला, जागा देऊ नये, एनओसी देऊ नये. आमदारांनी म्हणजे नगराध्यक्ष सेनेचा आहे म्हणून. नगराध्यक्षाने आहे. आणि खोटं असेल ते मोठं देऊन हात ठेवू सांगा मी खोटं बोलतोय. तुम्हाला एवढा प्रेम आहे का शेवगावचं? तुम्ही पाण्याच्या टाकीला जागा देऊन द्यायनात, तुम्ही नमो गार्डन करायला एनओसी देऊन द्यायनात. म्हणजे हे काय राजकारण चाललंय? आणि परत सांगायचं दुसरे विचाराचे अध्यक्ष असल्यामुळं तिथं आमच्या भेदभाव. मग आता याबाबत तुम्ही वरिष्ठ एकनाथ शिंदेशी काही चर्चा वगैरे केली का? कारण शेवटी प्रश्न महत्वाचा पाणी प्रश्न आहे, तिथे विकास कामांचा असेल. कारण मतदार जो शेवगाव शहर आहे तो विकसित होण्याची जबाबदारी आता नगराध्यक्ष म्हणून तुमच्याकडे आहे. तर मग त्याबाबत वरिष्ठांशी, कारण महायुतीचं सरकार आहे, तर मग तुम्ही वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली का? नाही, मी आता एकनाथ शिंदे साहेबांना ह्या गोष्टीची सगळी कल्पना दिली नाही. मी श्रीकांत दादांना या गोष्टी कल्पना दिलेली. आणि दुसरी गोष्ट वरिष्ठांना हे सगळ्या कल्पना देणार आहे, ज्या पद्धतीने विषय चाललाय त्या पद्धतीने. मला असं वाटतं की शेवगाव शहराचा विकास झाला पाहिजे. कुठेही कॉम्प्लेक्स नाही, कुठेही नगरपालिकेची आमच्याकडे आजपर्यंत इमारत नाही. गेल्या 11-12 वर्षापासून हेच लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आमच्या शेवगावात आहेत. आज शेवगावमध्ये जर परिस्थिती पाहिली तर एक मोठं खेडं म्हणून झालेलं आहे. त्याच्या उलट पाथडीकडं एक चांगलं वेल डेव्हलप झालेलं आहे तिथं. मग आता हे सगळ्या याच्यामध्ये जे तुम्ही म्हटलं की 50 कोटीच्या निधीची गरज आहे तर पाणी योजनेसाठीचं, तर मग आता हे सगळे जे पाणी योजना आलेली ते 50 कोटीच्या निधीसाठी आलेली आहे का सध्या? नाही, आता पाणी योजनेचं काम चालू आहे, युद्ध पातळीवर चालू. नाही, पण मग हा जो 50 कोटीचा निधी अजून आला किंवा नाही, तोचा जो विषय आता तो टीएस होऊन तो प्रमाला जाईल मंत्रालयात. बरं. आणि त्यानंतर त्याचा निधीची मागणीवर ते निधीचा विषय होणार आहे. पण आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना हा विषय बोललेलो आहे, सभेतच विषय झालेला आहे. त्यामुळे त्यांना मध्ये गेल्यावर मी बोललो की आम्हाला निधीची गरज आहे, अशा अडचण आहे आमची. बरं. त्यांनी सांगितलं तुमचं आम्ही मंजूर करून देऊ. बरं, आता आपण विरोधाचा भास सोडून देऊ. एक नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हटलं तर पाणी प्रश्न कधीपर्यंत ते पूर्ण होऊ शकतं असं वाटतं? हे समजा आडकाठी या सगळ्या गोष्टी नाही. आता जो काम चालू आहे तो फेज 1 मध्ये जो की 113 किलोमीटर डिस्ट्रीब्युशन लाईनच्या विषयावर काम चालू आहे. ते आता काम आपल्याला एक 8 ते 9 महिन्यात संपन्न अशी परिस्थिती आहे फेज 1चं. फेज 1ची. कारण जे धरले पहिल्या टेंडरमध्ये जे टेंडर झालेलं आहे त्याची जेवढी अमाऊंट मंजूर आहे आपल्याला 87 कोटीची, त्या अमाऊंटच्या बाहेर जाऊन आपल्याला काम करता येत नाही. बरोबर. आणि फेज 1च्या जे टेंडर मध्ये जे आहे तेवढं काम आपण आता करणार. आणि फेज 2 जे की गावातल्या घेतलेलंच नाही. बरं, त्यांचं म्हणणं असं की आम्ही पूर्ण काम करणार होतो, तर आजपर्यंत फेज 2 हे नगरकडे एमजीपीला दाखलच झालेलं नाही. म्हणजे केव्हापासून चाललंय पाणी? 2019 पासून चाललंय पाणी योजनेचा विषय. बरं, म्हणजे अजून फेज 1चं चाललं, फेज 2 कडे तर नाहीच, दाखलच नाही. आम्ही ते दाखल केलं आता. बरं, आता समजा तुम्ही म्हणताय एक 8-9 महिने फेज 1चं होईल आणि त्याच्या पुढून तिथून पुढे फेज 2चं नाही. आता त्याला सिमिलर फेज 1ला जवळजवळ 8-9 महिने 10 महिने लागणार आहेत पूर्ण व्हायला. आपण 12 महिने आत धरा, पण 8-9 महिने धरा. आता 12 महिने नाही लागणार, त्याच्या आत कसं होईल आमचा प्रयत्न आहे. आणि त्याला लगतच फेज 2 मंजूर घेऊन ते सुद्धा चालू करायचं अशा पद्धतीनं आमचं चालू आहे. म्हणजे 8-9 महिने थांबणार नाही आम्ही. 2-3 महिने जोपर्यंत याचं काम चालू होतं तोपर्यंत त्याचं प्रोसिजर होऊन त्याच्या मंजुरी घेऊन ते झालं पाहिजे अशा पद्धतीचं काम चालू आहे.
आमचं म्हणणं एकच आहे, तुम्हाला जर शेवगावची काळजी असेल ना तर तुम्ही ज्या पद्धतीने ते रोडा टाकायचं काम करतात ना, म्हणजे लोकांना वाटतं हे खूप गरीब आहेत, सोजळ आहेत, महिला असल्यावर सगळं धकतं. आता मी कसं आहे, थोडस बोलायला रट आहे, पुरुष आहे, माझं बोलणं थोडस स्पष्ट येतं, तुम्ही बोलत नाही पण कृती सोडित नाही. उद्या तुम्हाला असं वाटत असलं ना, आमचं इथं 2 पातळीमध्ये मौठादेवी हा मोठा विषय, त्यांनी येऊन आठवा मीठ होतो, कोण फड्या कोणाचे काढत. नगरपालिकेच्या मुद्द्यावर ह्या गावाचा तळतळ घेऊ नका ना. बरोबर. हा, मी जर कुठं चुकीचं बोगस करणार असेल तर मी पायचित्त भागीन ना माझं. आता ते शेवगाव पाथडीचा रस्त्याचा विषय, हा, मी तोच आता समजा पाणी प्रश्नाचा जो विषय केला तर आपण असं म्हणू शकतो की वर्षभरामध्ये फेज 1चं काम कम्प्लीट होईल आणि फेज 2 साठी सुद्धा तुम्ही सकारात्मक आहात. ते काम सुरूच राहणार आहे. भले राजकारणाच्या ठिकाणी सुरू जरी राहिलं तरी वरिष्ठांशी बोलून ते पाणी प्रश्न मार्गी लागेल. दुसरा एक असा महत्वाचा मुद्दा असा होता की शहरातील जे रस्ते आहेत, शहरांतर्गत असलेल्या रस्त्यांचा विषय घेऊ. शहरांतर्गत असलेले रस्ते देखील पूर्णपणे दुरावलेले आहे, जे त्यांच्या प्रिमायसेसमध्ये येतात. समजा जे महामार्ग आहेत, जिथून दुसऱ्या आपल्या तालुक्याकडे जातो वगैरे, त्या रस्त्यांची काय सध्या परिस्थिती आहे? तशी ते शेवगावच्या सगळ्या बाजूच्या रस्त्याची वाईट परिस्थिती तयार झालेली आहे. आणि शेवगावून मिरी रोड जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती खराब आहे. शेवगावून नेवाशेकडे जाणारे असेल, गेवराईकडे जाणारे असतील, हे जे रस्त्याचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत, तर तो खूप त्याच्याकडे दुर्लक्षित विषय आहे. आणि राहिला विषय आता शेवगाव पैठण, तिसगाव पैठण रस्त्याचं काम चालू आहे. तर आता ते मोठं काम असताना 200 कोटीचं काम आहे. बर. हा, आता ते कोणाला दिलं काय गेलं हा विषय झाला. पण तिथं अशी परिस्थिती झाली की शेवगाव मध्ये ते एकमेव शेवगाव शहर येतं त्या रोडमध्ये. तर आमच्या शेवगाव तिथं शिवाजी पुतळा, त्या आंबेडकर पुतळा आणि क्रांती चौक असे 2 चौक आहेत. बरोबर. आणि तहसील पासून तर त्या क्रांती चौकापर्यंत त्यांनी दुभाजन धरलंय, पण सिंगल दुभाजन धरलं होतं तहसील पासून. बर. तर मी स्वतः पत्रव्यवहार केला त्या कंपनींना, शासनाला, आणि ते दुभाजन आहे ना तिथून मागं जवळजवळ अर्धा ते 1.5 किलोमीटर ते ढुंडामारा वसतिगृह आहे तिथपर्यंत घेतलं. पण ते सिंगल न घेता त्याला डबल घेतलं का ज्याच्यामध्ये माती टाकून झाडं लावता येतील, लाईट लावता येतील. बरं, ते आपण भांडून तिथपर्यंत त्यांना करायला लावलं, त्यांचं काम बंद करायला लावलं. ते त्यांनी मान्य केलं, त्या पद्धती सिस्टीममध्ये काम करू राहिले. पण त्याच्यामध्ये लाईट आणि झाडाचं प्रोव्हिजन त्या टेंडरमध्ये धरलंच नाही. त्यानंतर जो आंबेडकर पुतळा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, त्या पुतळ्याच्या गोल साईडनी कॉन्क्रिटीकरण असलं पाहिजे, ते म्हणले फक्त आम्ही पूर्णच धरलंय समोरून. नंतर खाली गेल्यानंतर स्टँड पाशी गणपती मंदिर आहे, त्या मंदिरापर्यंतच तो रस्ता आहे. मग ते गणपती मंदिरामध्ये क्रांती चौक ते नित्य सेवापर्यंत जवळजवळ एक 500-700 800 मीटरचा रस्ता तो धरलेलाच नाही. मी म्हणलं हा कशात धरला? ते म्हणले ते नेवासा गेवराई रस्त्यात. अरे, मी म्हणलं हे म्हैस पाण्यात आहे अजून. नेवासा गेवराई रस्त्याचं काहीच नाही आणि तुम्ही त्याच्यात धरला, म्हणजे 2 वर्षांनी होईल का 3 वर्षांनी? मग तवर काय करायचं? या कॉन्क्रीट रस्ते उघडी आणायची आणि पाहिलंच नित्य सेवाच्या पलीकडे जायचं का? आणि मग मी म्हणलं हे असं का? ते म्हणले ज्यावेळेस हा डीपी चालला होता त्यावेळेस आम्हाला या सूचना दिल्या नाही. मग आता तुम्ही सांगा, या सूचना कुणी द्यायच्या? मी तर नगराध्यक्ष नव्हतो, मी काय आमदार नव्हतो. मग कोण होतं? मी काम आणलंय, मी निधी आणला म्हणणारे कोण आहेत? मग त्यांनी हा सूचना का नाही दिल्या? म्हणजे असं म्हणता येईल की पूर्ण जे मतदारसंघातले विकास कामं देखील असतील, त्यांना जो अडथळा असेल किंवा ते झाले नाहीत, त्यासाठी देखील लोकप्रतिनिधी. बरं, आता दुसरी गोष्ट, आता शहर मधलं काम आहे, बरोबर, त्या दुभाजनच्या मध्ये झाडं लावायला प्रोव्हिजन पाहिजे, लाईट बसवायला पाहिजे, हे धरायला पाहिजे ना टेंडर मध्ये. आता हे नगरपालिका आम्ही करणार आहे नंतर, पण त्याच्यासाठी प्रोव्हिजन त्याच्यात ते धरलंच नाही. आणि त्याच्यासाठी दुभाजन सुद्धा सिंगल होतं, ते आम्ही जे की आता डबल राऊंडचं गोल केलं का त्याच्यामध्ये माती टाकून झाडं लावता येईल. ह्या सूचना दिल्या, मी पत्र दिलेत, त्यांची उत्तर आलीत, म्हणजे मी तोंडी बोलत नाही.
तुम्ही जर उद्या मागितलं आणि माझा पत्रव्यवहार दाखीन मी. बरोबर. मग नगराध्यक्ष पाहतील आता वेगळा विचार झाला, विचार वेगळा झाला जरी असलं तर मी गावाच्या विचाराचं काम करणार आहे. विकास कामांवरती हा. करू. आता एक महत्वाचा एक प्रश्न घेतो मी शेवट तुम्हाला. आता नगराध्यक्ष पद तुमच्या घरी आहे, सत्ता महायुतीची आहे. ते शेवगाव शहर जे एक पूर्ण असं भकास शहर आहे, मतदार शहरासाठी विकासात्मक कुठल्या आता एक दूरदृष्टिकोन आहे किंवा एक शहरातले जी नगरपालिकेची बिल्डिंग देखील आहे, इमारत आहे, ती देखील अजून सुस्थितीत नाहीये किंवा किंबहुना इमारतच नाही स्वमालकीची नगरपालिकेसाठीची. तर मग ह्या येणाऱ्या काळात कधीपर्यंत पूर्ण होईल किंवा शेवगावसाठी शहरासाठी विकासात्मक काय दृष्टिकोन आहे? आपण आता पहिले एक काम केलं, पहिल्याच मीटिंगमध्ये किंवा नंतर निवडून आलेला आपण एक पत्रव्यवहार असा केला की शेवगाव नगरपालिकेसाठी मागं आम्ही नगरसेवक असताना जागेची मागणी केली होती नगरपालिका इमारतीला. ते आयत्या जागाचा विषय होता. ती जागा तहसीलच्या बॅक साईडला भेटली होती आणि तहसीलच्या बॅक साईडला गावाचं नगरपालिका म्हणजे हे गावाचं एक हार्ड असतं, म्हणजे एक प्रमुख ठिकाण आहे शहराचं नगरपालिका. आणि ती जर तहसीलच्या बॅक साईड हे काही योग्य नाही. आपण तहसीलच्या शेजारी त्याला जागा भेटली पाहिजे म्हणून मागणीचा पत्रव्यवहार केला. आता मला माहिती आहे मी मागणी केलं का जाणून बुजून दिली नाही पाहिजे, बांधली नाही पाहिजे, हे खोडा घालायचं काम चालू आहे. अरे बाबा अरुण मुंडेचे घरात नाही येणार ती गावाचा विषय, शहराच्या विकास गावाला आडपूर राहिले. तसं शेवगाव शहराला माहितीये तुम्ही कोणत्या गावाकडे काम ज्यादा केलं 11-12 वर्षात आणि आमच्याकडे काय केलं हे लई सांगायची गरज नाही. परंतु ती जागा आपण मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता मधल्या काळामध्ये आधी काही अतिक्रमणाचा विषय होता, ते बाजार तळाचा, तो त्या लोकांचा कोर्टात गेलती. आमच्या नगरपालिकेची जागा आहे त्या विषयावर काही त्या व्यापारी संघ चर्चा करून मार्ग काढलाय. तो मार्ग निघाल्यानंतर तिथं आपण कॉम्प्लेक्स आणि तिथं आपल्याला सुद्धा इमारत करू शकतो. आज शेवगाव नगरपालिकेची इमारत ही शेवगावच्या 4 किलोमीटर बाहेर आहे. हा, मी तोच प्रश्न होता की लोकांना जाण्या येण्यासाठी अडचण होतीये. तर म्हणजे शहरातले प्रस्तावित कामं आहे किंवा जे प्रलंबित कामं आहे गेल्या अनेक वर्षांपासूनच, ते आता तुमच्याकडे नगराध्यक्ष पद आहे, तर ते तुमचा दृष्टिकोन काय आहे की ते कधीपर्यंत झाले पाहिजे किंवा लोकांच्या समस्या मिटल्या गेल्या पाहिजे? नाही, आता काय केलं आपण, ती नगरपालिकेची इमारत ठराव केला पहिल्याच मिटिंगला. आज 4-5 महिने झाले ठराव करून. पहिल्याच मिटिंगला ठराव केला की ती नगरपालिका इमारत भाड्याने दुसरी इमारत घेऊन आपल्याला गावात हो. बरोबर. आम्ही एक डॉक्टर बाईती म्हणून त्यांचे पंचायत समिती पुढच्या बाजूला प्रेसमध्ये 47,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग आहे. बरोबर. एकदम सुस्थितीत आणि चांगली. तिथं नगरपालिका इमारत आम्ही हलायचा विषय केला. त्याचं ते रितशीर काय असेल त्याचं प्रोसिजर केल्यात सगळ्या. बरोबर. आता त्यांचं करारनामा पण झालाय 2-3 दिवसापूर्वी आणि त्याचं आता काम चालू आहे. छोटं मोठं ते आतलं, तर ते झाल्यानंतर एक 8-10 दिवसात आमची इमारत इकडं नगरपालिका झालं. म्हणजे जी की 4 किलोमीटर लोकांनी 4-5 चक्र मारावं लागत प्रशासनाच्या काळात म्हणजे पहा आतापर्यंत मग कोण होतो पाहायला? अरुण मुंडे नव्हता ना, मग का नाही आणली तुम्ही आतमध्ये? म्हणजे पहा तुम्ही लोकांबद्दल काय. ती आता ती आत येईल त्यानंतर काम करण्यासाठी. आज मला सुद्धा त्या नगरपालिकेत जायचं म्हणलं ना तर जाऊ शकत नाही, एवढं त्या रस्त्याचं काम आहे, एवढं धुळीचा परिस्थिती अवघड आहे. तुम्हाला गावाच्या बाहेर असेल, खूप गावाच्या बाहेर, म्हणजे नगरपालिकेचं ऑफिस महाराष्ट्रात कुठंच नसतं गावाच्या बाहेर. तर ते आपण आता आणायचं काम केलं. त्यानंतर आपण शेवगावमध्ये शॉपिंग सेंटर असेल, सगळे जे काही मशानभूमी असतात त्या मशानभूमी आपण त्याच्यात डेव्हलप करायचा किंवा ते सुसज्ज करण्यासाठी आपण तो एक 100% ते विषय करणार आहेत. शेवगावची नगरपालिकेत जे विषय असेल सगळ्या बाबीमध्ये आपण 100% काम करणार आहे. बरं, जे एकच प्रश्न घेतो फक्त, जे विस्थापित झालेले गाळाधारक आहे तर ज्यांना अतिक्रमण, दुसरं एक सांगतो, पाणी योजनेविषयी. आता शेवगावला 18 दिवसाला आणि 17 दिवसाला पाणी गेलं. आता 13 दिवस आणि 7 दिवस आले, 14 आणि 7 दिवस, 2 टाक्या आहेत. एका टाकीवर जातो 18-19 दिवस, एका टाकीवर गेलो 10 दिवस गावातल्या. ते आलं 7 दिवस आणि इकडच्या आयटीच्या टाकीवर आलं 13 किंवा 14 दिवस. तर त्या टाकीचं जे पाणी आहे ते कमी करण्यासाठी आपण आता जी जिल्हा परिषदच्या पाणी योजनेवर मोटरी आहेत 30-30 वर्षाच्या, एक मोटर 30 वर्षाची आणि दुसरी मोटर ते झाली सबस्टिट्यूट मोटर असते 12 घंटे, ही 12 घंटे. एक मोटर आहे 2013ची
आणि एक आहे त्याच्या आधी 25 वर्षाची, म्हणजे बरं. तिचं कॅपॅसिटी कमी झालेली आहे. तर बरोबर. ती एक तिथं फिल्टर प्लांटवरून एक त्या अमरापूर असे 3 ठिकाणी 3 मोटर बदलावं लागतात. तर त्याच्यासाठी झेडपीचं म्हणणं होतं का तुम्ही आम्हाला पैसे भरा आमचे, तेव्हा आम्ही मोटरी टाकू. मी 50 लाख रुपये शेवगाव नगरपालिकेत तातडीने भरले 1.5 महिन्यापूर्वी. आणि आतापर्यंत त्या मोटरी टेंडर निघून बसायला पाहिजे होत्या. बरं. पण पाथडी नगरपालिकेचे 50 लाख रुपये आता बी भरून नाही दिले. आता काल परवा 2 दिवसात काय झालं माहित नाही, पण कोण नाही भरून देत. शिवणना मी वारंवार फोन केले, म्हणजे दोन्ही सेम टाइम भरल्यानंतरच ते चालू होईल असं मग का? सेम टाइम भरल्यानंतर ते जे टेंडर तयार केलं ते जवळजवळ 90-95 लाख टेंडर त्या मोटरीचं. जिल्हा परिषद म्हणणं असं आहे का तुम्ही जर वसुली दिली नाही तर आम्ही त्या योजनेवर खर्च नाही करणार. बरोबर. मग वसुली आमची जर आम्ही पैसे भरले तर आम्ही टेंडर काढून करतो खर्च मोटरीवर. तुमच्या बाक्यात आमच्या 10-20 कोटी तुमच्याकडे बाक्यात आमच्या. जेडपीचं म्हणणं आहे. जेडपीच्या शिवानी मला फोन करून सांगितलं भोये पैसे भरा नाही तर आमची ही आता शेवटच्या घटकावर योजना आलेली जिल्हा परिषदेची बंद पाडायच्या मार्गावर. तुम्ही जर त्याला पैसे नाही दिले तर आम्ही आमचा स्टाफ, देखरेखचा स्टाफ, इतर आम्ही कसं करायचं. त्यांचं चूक नाहीये. मग मोटर आम्हाला जर नवीन नाही टाकल्या तर कशी योजना चालत. पाणी योजना. तर बरोबर. त्याला सुद्धा राजकारण पैसे भरून नाही दिले पाथडीवाल्याला. आता पैसे कोणाचे आहेत ते झेडपीवाले झेडपीचे. भरण्याचे. पण आता भरल्यानंतर त्या मोटर टाकल्यानंतर ह्या योजनेमध्ये जो 12-13-14 दिवसाचा पाणी पुरवठ्याचं तीव्रता वाढेल आणि पाणी प्रश्न मार्गी लागेल तो. पण आता मग त्यासाठी काय पाठपुरावा वगैरे करणार आता? नाही, आता तो मी भरलाय. त्यांच्या पद्धतीने जिल्हा परिषद शिव बोललेले आहेत. तर त्याच्यामुळं ती काय अडचण राहणार नाही. होईल ते त्यांना वारंवार सूचना दिल्या. एक आपण असं म्हणू शकतो की शेवगावकरांना लवकरात लवकर पाणी पुरवठा जे काही सध्या पाणी योजनेपासून ते वंचित आहे ते लवकर त्यांना एक दिलासा मिळेल. हा, नाही, आता हे जे चाललंय ना हे जुन्या योजनेत बदल करून ती गॅप कमी करायचा तात्पुरतं नियोजन आहे. बरं. की बाबा जे 18-19 आहे तर ते 10-12 दिवसावर कसं येईल हे नियोजन करायचं, कसं व्यवस्थित करता येईल. ती जुनीच योजना. आणि नवीन योजना फास्ट करून ते 8-9-10 महिन्याच्या आत पाणी योजना कशी चालू होईल. आणि रोज मी जर शेवगावकरांना विचारलं ना आपल्याला किती दिवसाला पाणी पाहिजे, महिलांना सुद्धा बहु 4-5 दिवसाला पाणी आलं पाहिजे, कोणीच म्हणत नाही रोज द्या. किमान 4-5 दिवस तरी अतिशयोक्ती वाटते. बरं. आणि मी त्या नवीन कन्स्ट्रक्शन एजन्सीला म्हणलो आपण किती रोज पाणी दिलं पाहिजे याचा प्लॅन करा. तिने तो केलाय. म्हणजे माझी इच्छा काय आहे का शेवगावला रोज पाणी दिलं पाहिजे, रोज. त्या दृष्टीने ती योजना चालू आहे. आणि इकडे लोकप्रतिनिधी सांगतात सनेरला अडचण आणल्यामुळं कामाचं. सनेर कोण आहे? पहिली गोष्ट लोकांना समजून सांगा, हा सनेर ठेकेदार नाही. हे सनेर पाणी योजनेचा प्लॅन करण्यासाठी नेमलेला तांत्रिक सल्लागार असतो. पण त्याची जबाबदारी असते प्लॅन तयार करून तिची मंजुरी घेणे. ती जर चुकीचं घेतली तर गावाच्या भविष्याचा पाणी योजना खराब होऊन जाणार आहे. मग फक्त तुमचा पाव नाही मुद्दे त्याला ठेवायचं अशी परिस्थिती आहे का? नाही, ठीक आहे. आपण खरं तर पाणी पुरवठा योजनेबाबत जे वक्तव्य लोकप्रतिनिधींकडून करण्यात आलेलं होतं किंवा ज्या आडकाठी असतील किंवा त्यामध्ये असलेल्या राजकारणाबाबत जे काही गोष्टी बोलल्या गेलेल्या होत्या खरं तर त्याला पूर्णपणे प्रत्युत्तर आणि जे त्यांना पाणी पुरवठा योजनेमध्ये जे महत्त्वाचे विषय होते त्यावरती परखड वक्तव्य अरुण मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे. येणाऱ्या काळात ते पाणी प्रश्न देखील लवकरात लवकर सोडवला जाईल असं आश्वासन देखील ते शेवगावतील जनतेला देत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळात ही पाणी पुरवठा कधीपर्यंत पूर्ण होती आणि शेवगावकरांना जी तहान आहे ती कधीपर्यंत त्यांना दिलासा मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. असं आमच्यासोबत जोडलेले राहा आणि लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रवीणजी, मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करेन. लेट्सअपचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो ह्या ब्रॉडकास्टमध्येच.